आणि बहुतांश असं समजून घ्या की सर्वस्व मुस्लिमांच्या मतावर निवडून आलेले हे आमदार. 46 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये असंख्य आपले हिंदू आमदार झाले, पण अशा पद्धतीची त्यांनी कधी उदारता दाखवली नाही, काम केलं नाही. आमदार साहेब जातीने मुसलमान आहे. केंद्राचं सरकार विकासावर आलं, केंद्र सरकारने यांचा आदर्श घ्यायला पाहिजे. अशा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय मुसलमानाची आणि पुढाऱ्यांची या देशाला आज नितांत करायची. केंद्राने यांचा आदर्शच घ्यायला पाहिजे. आता यांचे कामाचे तुम्हाला पाडे सांगतो. विठ्ठल मंदिर हिंदूंचं मंदिर 50 लाख रुपये दिले. पुणे गणपती हिंदूंचं मंदिर तिथेही त्यांनी 20-25-30 लाख रुपये दिले. मग जलाराम मंदिरला दिले, बौद्ध स्मारकाला दिले, सावरकरांच्या तिथे दिले, बुद्ध विहाराला दिले आणि सगळ्यात जास्त आई एकविरा देवीच्या विकास कामाला दिले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक हिंदूला जेव्हा देव आज्ञा झाल्यानंतर तो इथे देवपुराच्या स्मशानभूमीत येतो. अरे या माणसाचे जितके आपण आभार मानले तितके कमी आहे. कमीत कमी 1.25 ते 1.5 कोटी रुपयाची इलेक्ट्रिक विद्युत वाहिनी सुद्धा यांनी आली. ज्यांनी खऱ्या अर्थाने हिंदूंच्या नावावर मतं मागितली आणि सत्ता भोगितली, पण हिंदूंना वाऱ्यावर सोडलं. अरे अशा मुसलमानांचा आम्हाला अभिमान, अशा मुसलमानांचा अभिमान आहे आम्हाला की त्यांनाही माहिती आहे की मी माझ्या समाजाच्या लोकांच्या जीवावर निवडून आलो, पण निवडून यायला पक्ष आणि समाज लागत नाही, तरी राष्ट्रीय एकात्मतेत आज डॉक्टर फारुख शाह हे देत आहे. मी यांचा तोत्या पोपट नाही. धुळे शहराला माहिती आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. पण ज्या माणसाने केलेलं काम आहे विरोधाला आम्ही विरोध करतो, पण इतक्याही खालच्या थरावर जाऊन आम्ही विरोध करत नाही. मी सावरकरांच्या बाबतीमध्ये सत्तेत असलेल्या लोकांनी आजच्या 1.5 महिन्यापूर्वी पूर्ण महाराष्ट्र भ्रमण करून रॅल्या काढल्या, पण त्यांनी 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही. अरे आदर्श हा मुसलमान. आज हिंदू राष्ट्रीय पुरुषाचे हे राष्ट्रीय पुरुष नाही, हे दैवत आहे, हे माइलस्टोन आहे. भविष्यात काय करायचंय यांचा आदर्श घेऊन अरे आपल्या लोकांना जे जमलं नाही त्या एमआयएमच्या या आमदाराला जमतंय. यांचं कौतुक. सेमे भैया सैल्यूट करता धुलेकर जनते की तरफ से मैं आपको 42 साल हमने दिए, खाली लोगों को गाजर और धतूरे बताए, बाकी काम किया नहीं. खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेची जी संकल्पना आहे